नमस्कार, मी विष्णुपुरे। तर आपण आहोत आता ठाणे बेलापूर रोड पावणे नाका येथे। तर इथं पावणे गावचा बस स्टॉप पण आहे। तर काल सकाळी 6-6:30च्या दरम्यान हा गिट्टी घेऊन एक ट्रक जात होता, खडी घेऊन जात होता। ते खडी कुठल्या प्रकारची ते तुम्हाला दाखवतो मी। हीच ती खडी आहे, हे बघू शकता किती मोठमोठी खडी आहे। कारण इथे कुठलीही गाडी स्लिप होऊन ॲक्सिडेंट झाला असता आणि ॲक्सिडेंट होऊन जीवितहानी नक्की झाली असती। तर याचीच माहिती वाहतूक विभाग माफे पोलीस कर्मचारी राहुल सत्रे आणि बाळनाथ वाघ या दोन्ही वाहतूक कर्मचाऱ्याला कळाली। त्यांनी घटनास्थळी येऊन जे 500 मीटर जे खडी पसरलेली होती पूर्ण रोडवरती, ते साफसफाईचा हाती फावडं घेऊन स्वतःच्या हाताने पूर्ण गिट्टी एक साईडला गेली। बघू शकता किती मोठ्या प्रमाणात इथे खडी आहे, 4-5 ढिगारे लागलेले आहेत। आणि अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी येऊन त्यांनी रोड धुण्याचं काम केलं। कारण रोड नसता धुतला तर इथं पूर्ण चिखल झाला असता आणि रेती होती, रेती मिक्स गिट्टी होती, त्यामुळे इथे ॲक्सिडेंट होऊन जीवितहानी झाली असती। कारण इथं मेन रोड आहे हा ठाणे बेलापूर रोड, इथं बस स्टॉप आहे, शाळेतले मुलं ये जा करतात। स्कायवॉक असूनसुद्धा काही लोक नागरिक या खालून येतात, स्कायवॉकचा वापर न करता हे रोड क्रॉस करतात। तर रोड क्रॉस केल्यामुळे इथं गाडी स्लिप होण्याची दाट शक्यता होती आणि त्यामुळे ॲक्सिडेंट होत होता। कारण या दोन्ही कर्मचाऱ्याचं आणि अग्निशमन दलाच्या जवानांचं इथं कौतुक सर्व स्तरातून कौतुक होत आहे। आणि आपण कधीकधी पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करतो किंवा वाकड्या नजरेनं बघतो, तर माझं म्हणणं आहे की सर्व पोलीसवाले सारखे नसतात। कारण त्या दोन्ही कर्मचाऱ्याला जशी घटनास्थळाची माहिती झाली, त्यांनी घटनास्थळी येऊन स्वतःच्या हाताने ते गिट्टीचं साईडला केल्याचं काम त्या दोन ऑफिसरने केलेलं आहे। त्यांचं मनापासून धन्यवाद आणि त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे। धन्यवाद।